काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध असल्याचे समोर आले। दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या विरोधात शहरातील पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दिलीप माने यांनी दिवाळीनंतर आपला भाजप प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते। दरम्यान सोलापूर झेडपीवर सत्ता मिळवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी फोडाफोडीची मोठी खेळी खेळली, मात्र ती खेळी भाजपवर बुमरँग होत असल्याची चर्चा आहे। त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत विश्वभूषण लिमाय। विश्वभूषण, काय सांगाल? सध्या भाजप प्रवेशाला, दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला विरोध होतोय। नक्कीच आपण जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश होतोय। खरं तर हा जम्बो प्रवेश मानला जातोय। जयकुमार गोरेंची ही खेळी मानली जाते, मात्र हा कुठेतरी बुमरँग होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूरमधील भाजप शहर कार्यालय जे आहे त्या ठिकाणी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांकडून आता धरणे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। कलंकित भ्रष्टाचारी नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते घेत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर एकूणच दिवसभरापासून हे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय आक्रमकरित्या हा जो विरोध आहे तो करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आपण जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये ही जी भूमिका आहे ती इकडच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे का, अशा पद्धतीचं एकूण चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी भाजपची सत्ता यावी यासाठी आपण जर बघितलं तर या स्थानिक नेत्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला होता। मात्र पक्षाने जी भूमिका घेतली आहे त्यालाच आता स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते आव्हान देत असल्यामुळे भाजप पक्षामध्ये दुफळी निर्माण झाल्याचं एकूण चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ही घोषणाबाजी ऐकू शकतोय, माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला आता कडाडून विरोध होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।